नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. रेल्वे भरती 2024च्या अनुषंगाने GK क्वेश्चन सिरीज आपण सुरू केलेली आहे. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण GK क्वेश्चन बघितले होते. आज पण आपण GK काही प्रश्न बघणार आहोत की जे रेल्वे भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा पूर्णपणे व्हिडिओ बघावा, जेणेकरून रेल्वे भरतीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि हे प्रश्न नजर घालून गेले तर तुम्हाला रेल्वे भरतीची परीक्षा देताना या प्रश्नांचा फायदा होईल. आणि रेल्वे एक्झाम शेतकरी पुत्र सिरीज आपण सुरू केलेली आहे. त्याची 16 जुलैपासून सुरुवात होणार आहे की त्याच्यामध्ये प्राचीन इतिहास आणि सर्व जे घटक आपल्याला मराठीमध्ये शिकायला भेटत नाही, ते रुशन पब्लिकेशनमधून विद्यार्थ्यांना अभ्यासावे लागतात आणि ते अवघड जातात, ते सर्व आपण मराठीमध्ये करून त्यातील महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व सिरीज 16 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये गणित, रिझनिंग आणि GK हे 3 विषय शिकवले जातील, जे विषय विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि परीक्षा दृष्टिकोनातून सुद्धा त्यांना त्यांचा फायदा होईल. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फी नाही आहे, फ्री आहे. विविध क्लासेस हे फी घेऊन घेतल्या जातात आणि विद्यार्थ्यांना मुबलक ते मिळत नाही, म्हणून आपण यूट्यूबवरती विद्यार्थ्यांना भरपूर माहिती जे त्यांना कुठेही कोणती फी देण्याची गरज पडणार नाही याच्या अनुषंगाने रेल्वे शेतकरी पुत्र एक्झाम सिरीज सुरू केलेली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या एक्झाम पॉईंट चॅनलवर ही सिरीज बघावी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. सगळ्यात जुना वेद कोणता आहे? तर याचे उत्तर आहे ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. पुढील प्रश्न, सिकंदरने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 326 ईसापूर्व मध्ये सिकंदरने भारतावर आक्रमण केले होते. सिकंदरचे आणि चंद्रगुप्त मौर्य यांचे सुद्धा युद्ध झालेले होते. हे आपण ज्यावेळेस 16 जुलैपासून जे सिरीज बघू त्याच्यामध्ये आपण सविस्तर याची माहिती बघणार आहोत. पुढील प्रश्न, जातक कोणाचा ग्रंथ आहे? तर जातक हा बौद्ध धर्माचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, चाणक्याचे दुसरे नाव काय होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुगुप्त हे चाणक्याचे दुसरे नाव आहे. पुढील प्रश्न, तक्षशिला विद्यालय सध्या कुठे आहे? तर या प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, पाकिस्तान. पाकिस्तान येथे तक्षशिला विद्यालय आहे. सुरुवातीला हे तक्षशिला विद्यालय भारतामध्ये होते, पण भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये तक्षशिला हा भाग गेलेला आहे आणि म्हणून हे तक्षशिला जे विद्यालय आहे की जेथे चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य आणि विविध राज्यांनी प्रशिक्षण घेतले होते ते सर्व पाकिस्तानमध्ये आहे. पुढील प्रश्न, देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जात होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चित्तरंजन दास. चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जात होते. पुढील प्रश्न, राष्ट्रपती अँग्लो इंडियन लोकप्रतिनिधींची लोकसभेत निवड करतात. किती अँग्लो इंडियन लोकप्रतिनिधींची लोकसभेत निवड करतात राष्ट्रपती? तर पर्याय क्रमांक 1, 2 प्रतिनिधींची अँग्लो इंडियन जे लोकप्रतिनिधी असतात त्यांची राष्ट्रपती लोकसभेत निवड करत असतात. पुढील प्रश्न, संविधानात भाषेसाठी कोणत्या अनुसूची आहे? तर संविधानामध्ये 8वी अनुसूची ही भाषेसाठी निवडण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यपाल. राज्यपाल हा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतो. पुढील प्रश्न, संविधानात नवीन विधेयक मंजूर करण्यासाठी सर्वात प्रथम कुठे पाठवले जाते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, वारंवार परीक्षेत विचारला जातो. तर संविधानात नवीन विधेयक जेव्हा मंजूर केल्या जाते तेव्हा हे जे विधेयक आहे सर्वप्रथम राज्यसभेत पाठवले जाते. नंतर राज्यसभेसाठी 14 दिवसाचा कालावधी दिला जातो आणि त्या 14 दिवसाच्या कालावधीत जर राज्यसभेने जर कोणतेही विधेयक जर मंजूर केले किंवा नाही केले तर ते मंजूर झाले असे समजून लोकसभेत तो ठराव मंजूर केला जातो. त्याला संविधानात नवीन विधेयक असे म्हणतात. तर हे नवीन विधेयक जे आहे ते राज्यसभा मंजूर करण्यासाठी सगळ्यात पहिले पाठवले जाते. पुढील प्रश्न, भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे मुख्यालय कोठे आहे? भारतीय लघु उद्योग विकास बँकेचे मुख्यालय हे बेंगलोर येथे आहे. पुढील प्रश्न, भारतात सर्वाधिक अभ्रक उत्पादन राज्य कोणते? याचे उत्तर आहे झारखंड. झारखंड म्हणजे सर्वात जास्त अभ्रक उत्पादन केले जाते.
पुढील प्रश्न, औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशात झाली? तर याचे उत्तर आहे औद्योगिक क्रांती ही इंग्लंडमध्ये सर्वात प्रथम झाली. पुढील प्रश्न, दूध उत्पादनात भारताचे स्थान काय आहे? तर दूध उत्पादनात भारताचे स्थान हे प्रथम क्रमांकावर आहे की भारतात सर्वात जास्त दूध उत्पादन केले जाते. पुढील प्रश्न, भारताचे आर्थिक वर्ष केव्हा सुरू होते? तर भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून सुरू होते. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान भारताचा म्हणजे आपल्या देशाचा आर्थिक संकल्प असतो आणि तो आर्थिक संकल्प सादर झाल्यानंतर 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते. कोणत्या नदीला तेल नदी म्हणून ओळखल्या जाते? तर याचे उत्तर आहे नायजर. नायजर या नदीला तेल नदी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारताच्या कोणत्या भागात बैरन ज्वालामुखी आहे? तर याचे उत्तर आहे भारताच्या कोणत्या भागात बैरन ज्वालामुखी आहे? याचे उत्तर आहे अंदमान द्वीप. अंदमान द्वीपमध्ये बैरन ज्वालामुखी आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना ज्वालामुखी काय आहे हे सुद्धा माहिती नसेल. पुढील प्रश्न, सिंधू नदीचा उगम कुठे झाला? तर याचे उत्तर आहे मानसरोवर. मानसरोवर येथे सिंधू नदीचा उगम झाला आणि ही सिंधू नदीचा विषयामध्ये असं आहे की 20% पाणी हे भारत वापरतो सिंधू नदीचा आणि बाकी जे 80% पाणी आहे ते पाकिस्तानमध्ये जाते आणि पाकिस्तानमधून ही नदी अरबी समुद्राला. पुढील प्रश्न, माजुली बेट कोणत्या नदीमुळे निर्माण झाले? तर याचे उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीमुळे माजुली हे बेट निर्माण झालेले आढळते. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांबीचे धरण कोणते? तर याचे उत्तर आहे हिराकुंड. हिराकुंड हे भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण आहे. पुढील प्रश्न, गुरु नानक देव यांचा जन्म केव्हा झाला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो. तर गुरु नानक देव यांचा जन्म 1469 मध्ये झाला. पुढील प्रश्न, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे? तर याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्याचा कुचिपुडी हा नृत्य प्रकार आहे. पुढील प्रश्न, पारसेक कशाचे एकक आहे? तर याचे उत्तर आहे पारसेक हे अंतराचे एकक आहे. पुढील प्रश्न, हवेमध्ये ध्वनीचा वेग किती असतो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हवेमध्ये ध्वनीचा वेग किती असतो? तर 220 मीटर सेल्सिअस एवढा ध्वनीचा वेग असतो. पुढील प्रश्न, मानवी शरीरात एकूण किती हड्ड्या असतात? तर मानवी शरीरात एकूण 206 हड्ड्या असतात. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि शेतकरी पुत्र एक्झाम सिरीज पूर्णपणे बघण्यासाठी म्हणजे कोणत्याही प्रकारची फी न देता आपल्याला जर रेल्वे भरतीचे क्लासेस आणि ते पण ट्रिकने आणि मुद्दे जे परीक्षेमध्ये विचारले जातात ते जर मिळत असतील तर आवर्जून सर्व विद्यार्थ्यांनी हे बघावे. कारण एक्झाम पॉईंट या सिरीज चॅनलवरती हे सर्व आपल्याला उपलब्ध करण्यात येत आहे. म्हणून एक्झाम पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि हे सिरीज चालू असताना आपण सकाळी क्लास नंतर संध्याकाळी याचे जे शिकवल्या जाईल सकाळी त्याचे सविस्तर MCQ सुद्धा बघणार आहोत आणि तेच परीक्षेमध्ये तुमची प्रॅक्टिस होणार आणि तेच तुम्हाला परीक्षेमध्ये निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार. म्हणजे महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी हा शेतकरी परिवारातील असेल तो मागे राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.